श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कार्यरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः आता विनोवाविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा हरे सती विठोबा
देव से चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विभासना संत जना सवे भेटी किंवा हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वा विभासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वा विभासना. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय भक्तीचे जिव्हाळे नवे नवे भक्तीची परिपूर्ण सेवा ज्यांच्यामध्ये सामावली असे असणारे माझे जिव्हाळ्याचे संत श्रेष्ठ तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग असून एका कोणीतरी विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे. मागणीपर अभंग म्हटला जातो, पण आपण बघू याचा तरी पुढे काय विचार. हा अभंग मी आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. आजच्या सेवेचं परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे. माझं आपल्या या तीर्थक्षेत्रामध्ये पहिल्यांदा येणं झालेलं आहे. आमचे जे डॉक्टर आहे, आमच्या माऊली परिवारातले, त्यांची इच्छा होती की आपण जावं. हरकत नाही, तू म्हणतो तर तुझ्याप्रमाणे तर बोलतो. त्याची एक इच्छा आहे की आम्ही तुम्ही एवढं कार्य केलेलं आहे, हे जगाला माहिती करण्याकरता नाही करत आपण. तुकोबारायांनी तो काही परमार्थाचा जो मोठा संसार एवढी बिल्डिंग उभी केली, समाजासाठी केली, पण प्रसिद्धीसाठी नाही केली. असो, त्याकरता इथे कॉन्टॅक्ट झाला. मला एक उशीर झाला, माझ्यावर तुम्हाला 15-20 मिनिटं वेळ बघावी लागली, त्याबद्दल मी त्यांची क्षमा. हे मगाशी मी त्या मुलाला डायरेक्ट जे पाठवलं, संप्रदायाचे नियम नका बदलणार आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे असं मला वाटतं. एक दुंग नारळाचं नाच हा कोणत्या प्रकारात मोडतो आहे? बंद करायचे प्रकार, लेडीज प्रकार. कोणी संबळवर कीर्तन करतं, कोणी लावण्यात टाकतं, कोणी पोवाडे म्हणतं, सिनेमाच्या चालीवरती चाली म्हणतात. लाजा वाटल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नियम कोणी काढले? अरे ज्यांनी आयुष्याची राख रावण करून टाकली, संसाराची चिमटीवर राख करून उडवून दिली, त्यांच्याकडे बघा मग संप्रदाय करा. अलग लक्षात. जरी म्हणशील नाही का, इथे जर यायचं असेल तर नियमाला फार महत्व आहे. हा इंग्लिश प्रकार फार गावगाव होत मी नाही चालू. माझ्या क्षेत्रात हे होणारच नाही प्रकार. काही जरी करतात, मनाला कसं करतात नाही मला तरी नाव. तुम्हाला आवडत असेल तर रात्रभर नाचत असेल. आणि परमार्थ आहे हा. याच्यातला रस निघून जर गेला तर त्याच्यातली गोडी चाकता येत नाही. लक्षात ठेवा. कुठेतरी आपण याला आळा घातला पाहिजे. अरे त्यांनी जीवन किती त्यागमय केलं. एक वेळा तुकोबांच्या जर जीवनामध्ये डोकावून बघा, मग कळेल तुम्हाला काय येतं. आलं का लक्षात? तुकोबांनी ज्ञानोबारायांनी हा जो संसार उभा केलाय, जी कीर्तन परंपरा केली, हे पोट भरण्याचे साधन नाही आहे. जीवन उतरण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. आलं का लक्षात? हे कीर्तन त्या परंपरेतच झालं पाहिजे. सगुण चरित्र आहे, परम पवित्र आहे, सादर वर्णन. कीर्तनामध्ये अंतरामध्ये भगवंताची मूर्ती उमटली पाहिजे, प्रगटली पाहिजे. संतांच्या कार्याची हृदयाला एकदम जखम झाली पाहिजे, त्याला म्हणावं कीर्तन. हे पोट भरून डांगरे हे पाखंड्यांची अवलाद कीर्तन विकून पोट भरतात. आईची फार खाण्याचं पाप आहे. पोट भरण्याची साधन नाही. आलं का लक्षात? मी माझ्या उभ्या 45 आयुष्यामध्ये पोट भरून कीर्तन करतो, पण कीर्तन करून पोट नाही भरत.
कुशाल अंगावरती पाकिटं फेकतात. मी 10,000चा आहे का आणि मी 50,000 आहे का, मी 12चाच ऐकलेला होता. विठ्ठल कमाई काय हे काय पोट भरायची साधू नाही. कथा ही आई आहे. प्रवचन असो, कथा असो, भागवत असो, रामायण असो. रामायणामध्ये किती मोठा त्याग आहे. सर्वस्वाचा त्याग, सर्वस्वाची होळी आहे. त्यागात शांती निरंतर. आणि त्याग लोभी शिकवतोय. काय त्याच्यामध्ये रस राहणार, कोणता आनंद निर्माण होणार आहे. मला एक बघायला मिळालं. मी पूर्ण भारत नाही, आउट ऑफ कंट्री सुद्धा जातो. मोठा माऊली परिवार आहे. मला आवडतं तुकोबांनी केलेल्या कार्याचा, माऊलींनी केलेल्या कार्याचा झेंडा कुठेतरी लावला पाहिजे. सूर्यास्ताला जाताना निस्तेज होतो. का होतो? मी दिवसभर तळपून या समाजाला उजेड दिला. उरणारे 12 तास ऊनेला या समाजाला उजेडाचं अस्तित्व कोण दाखवणार. त्यावेळेला एक मेणबत्ती पुढे आली आणि तिने सांगितलं की सूर्यनारायणा तुषार आनंदाने अस्ताला जा. मी तुमच्या एवढं कार्य करू शकणार नाही. आवाज कमी होतोय. मी तुमच्या एवढं कार्य करू नाही शकणार, पण तुमचं अस्तित्व जगाला दाखवेल. मी स्वतः नष्ट होऊन जाईल, पण तुमचं अस्तित्व जगाला दाखवेल. बस एवढ्या गोष्टीने सूर्यनारायण बिलकुल संपले, थांबले असताना हे आपणही आपलं हे कार्य वाढवावं. काही याला चिडा नाही. मी आतापर्यंत बघितलं ना, कीर्तनाने समाज सुधारला नाही, ना तमाशाने समाज बिघडला नाही. समाज जिथे आहे तिथेच आहे. विठ्ठल टाइमपास करते. किती वाईट वाटतो. हा कशा करता ज्यांनी एवढं त्यागमय केलं, असं त्यांचं रूपच माझ्या डोळ्यासमोर उभं करून इथं बघितलं. मला कधीच काम नाही आलं, पण आता काम सुरू झालेलं आहे. किती वाईट प्रकार, काही करतात. मध्येच काहीतरी सिनेमाचं चालू अभंग आहेत ते. अरे नोकरांनी मी किती सुंदर पोळी केली आणि आईने डागलेली पोळी दिली. चौकट पोळीला राहणार जळालेली असली तरी का की तिने त्याच्यात माया ओतलेली. अभंग हे वारकरी संप्रदायाच्या चालीप्रमाणे झाले पाहिजे, तर त्या अभंगाची गोडी वाटते. अभंग इतर चालीवरती असले त्याच्यातला रस निघून जातो, गोड वाटेल कानाला, पण अभंग म्हणून हृदयाला मिळत नाही. लक्षात ठेवा. रागरागिणीची गरज नाहीये. संप्रदायाच्या कीर्तनामध्ये गायन नसावं, गायनामध्ये कीर्तन नसावं. विठ्ठल अवांतर वेळ की घ्यायसाठी वेळ पार केली. किती 12:30 सुट्टी किती तुकाराम महाराजांनी विमान धाडलेलंच आता इथे काही. आपण जर वरती गेलो ना, महाराज खाली येऊन जातील. ते म्हणतील मी अण्णा कंटाळून वरती गेलो, परत आलेच का वरती. परमार्थ हा आचरणावरती अवलंबून आहे. आचरण जर नसेल ना, हे ढोंग कशाला दाखवायचं जगाला. हे ढोंग आहे. अलीकडे तर असा प्रकार चालू आहे, समाजाला उल्लू बनवण्याचे प्रकार चालू आहे. मी उघड सांगतो, कोणीतरी उठतो काहीतरी सांगतो, झोपेतून उठतो कथा. आता तर बिलकुल वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन कमी होऊन चालली. पण भागवत ते आता कोणते, तो जटाधारी देव कोणता आहे तो शंकर, त्याच्या कथा येते. त्याचं युट्यूबचं खाता तर कुठे आहे. कमाई करा ना तुम्ही, मेहनत करा ना तुम्ही. तिथे तपे मिळत तिथं प्राप्त बुजवी नाही पूर्ण सांगा. तुमच्या कार्याच्या बुडाला तप असलं पाहिजे, तर त्या कार्यात ते शोभून दिसतं आणि ते उमटून दिसतं. चकात त्याचा परिणाम समाजावरती होतो. तो एक कुठला तरी तो एक शिवकथाकार आहे, तो काय त्याचं नाव, प्रदीप शर्मा. काय सांगितलं त्यांनी, मी टीका नाही करत, वस्तुस्थितीचं दर्शन तुम्हाला दाखवतो. मी टीका करायला नाही आलो.
किती लोक करोडपती झाले मला नाव सांगा, मी त्यांची सेवा मरेपर्यंत फुकट करेन. कोण झालेला आहे करोडपती? किती कोटी परमार्थ करतायत तुम्ही? अरे आई वडिलांची सेवा करा, पत्नीने पतीची सेवा करा, उलट उत्तर देऊ नका. तुमच्या डोक्याला जो कुंकू चमकतोय ना तो आहे म्हणून, तो कसा का असे ना म्हणून तुमचं कपाळ भरी दिसतंय, सौभाग्याचं लेणं चमकतंय. लक्षात ठेवा, उलट बोलू नका, त्याची सेवा करा. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. न लगती साया असं झालंय मनांतरा सुखे येतो घरा. देव तुमचा पत्ता विचारत विचारत तुमच्या घरी येईल. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. मुलांनी रोज सकाळी उठल्यानंतर आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवायचं. अशी स्टाईल फिल्मी स्टाईल नमस्कार नाही करायचा. आई वडिलांना उलट उत्तर मरेपर्यंत नाही द्यायचं. त्या मुलाला कुठे जायची गरज नाही. मुलाचं कर्म त्याच्या कपाळावरती असतं आणि त्याचं भाग्य आई वडिलांच्या अंगठ्यावरती असतं. त्याने जर का डोकं टेकवलं तर आई वडिलांच्या पायामध्ये एवढी ताकद आहे, त्याचं कर्म नष्ट करून त्याचं भाग्य घडवण्याची ताकद आई वडिलांच्या चरणामध्ये. आणि मुलाला तेच केलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर आईचं आणि वडिलांचं तो म्हातारा होईपर्यंत आई वडील जोपर्यंत त्याने फक्त दर्शन घ्यायचं, उलट उत्तर द्यायचं नाही. हे परिणाम आहे. अरे राक्षसांची मुलं राक्षसांची सेवा करतात. काही याच्यापेक्षा निपत्तर गोष्ट कोणती आहे? रावणाने काही चांगली गोष्ट केलेली नव्हती, परिस्थिती पडून गेलेली होती. प्रभू रामचंद्र आमच्या आईसाहेबांना घेऊन गेलेलं होतं. एवढं वाईट कृत्य रावणाने केलेलं होतं. पण रावणाची 4 मुलं वडिलांच्या अशा कृत्या खातर रणांगणावरती मृत्यूला जवळ केलं, पण वडिलांना वाईट शब्द बोलले नाही आणि सांगितलं बाबा तुम्ही घरी बसा, आम्ही युद्ध करतो त्या रामाशी. युद्ध करता करताना 4 बलाढ्य अशी मुलं, स्वर्गामध्ये जाऊन इंद्राला जिंकणारी मुलं, आणि ती मृत्यूला जवळ केलं पण वडिलांना बोलले नाही. राक्षसांची मुलं करतात, आपल्या मुलांना काय लाज वाटते? चुकीचं आहे की नाही? मग चांगले कोण? आणि दुसरी गोष्ट, संस्कार तुम्ही शिकवायची गरज नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, मुलं अनुकरण करतात. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना वागवत नाही, लग्न झाल्याबरोबर लगेच घेऊन चालला गेला पुण्याला. बऱ्याच अरे आम्ही कीर्तनकार काय काय सुंदर गाता म्हणतो, आई माय माझी. समाजाने उठून उभं राहिलं पाहिजे. काय रे महाराज इतका जोरात बोलतो ना तू? तुला आई वडील होते का? हो. तू त्यांची सेवा केली आहे का? नाही. तर बैस केली, तुला अधिकार नाही कीर्तन करायचा. आई वडील आहेत का? हो. तू सेवा करतो का? नाही. इथे कशाला आलेला? इथे काय लोकांना उपदेश करायला आलेला आहे? बाल कीर्तनकार पोपटासारखा शिकवलेला काय उपदेश देणार? गलीमध्ये मोठ्या घोड्या खेळतो. अरे काहीतरी आचरण करा, सांगण्याची गरज नाही. एक तुम्हाला जिजाऊचं उदाहरण सांगतो, सर्वांना माहिती. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्या आईसाहेबांना मुलं तोडायची, बिलगायची. म्हणले आई भूक लागली ग. म्हणले त्यांचा नियम होता. आमचे बावट लोक काही काही सांगतात तुकोबांच्या पत्नी गजाब होत्या, मूर्खांच्या औलादाची. त्यांचं किती प्रेम होतं तुकोबांवरती, इतकं प्रेम. मी आतापर्यंत त्यांचं कुठलंच तुकोबांची त्यांनी भांडण केलं कडाक्याचं तर कशा करता केलेलं आहे? बस झालं ना, तुम्ही संसाराची रात रांगोळी करून टाकली. आम्हाला त्याची शिक्षण नाही. पण ज्याने तुमची कदर झाली नाही, बंद करा त्याचं नाव घेणं. बस एवढ्याच एका गोष्टीचा वाद होता, दुसरं काहीच. पण त्यांचा एक नियम होता, तुकोबांनी भाकरी नाही खाल्ली तर त्या जेवत नव्हत्या ना, मुलं जेवत होते. सकाळी आमची तुकोबा उठून जावं, विणा घ्यावं, कुठे जावं, कधी भामचंद्रावर जावं, कधी गोराट्यावर जावं, कधी भंडाऱ्यावर जावं, कोणाला सांगत नव्हते. त्यांनी स्वयंपाक करावा, इंद्रायणीला कान लावावा. ज्या रस्त्याला विठ्ठल विठ्ठल आहे त्या रस्त्याने मालकीची भाकर घेऊन जाईल. एक असा जगामध्ये सिद्धांत आहे, जिथे जखम झालेली असेल ना, किती सांभाळून चला, तिथे धक्का लागतो. मंडळी लक्षात,
दुःखात दुःख खूप यायला लागतं. परिस्थिती बदलली. जे घोड्यावरून जाऊन लोक त्यांना लावून नमस्कार करत होते त्यांची परिस्थिती एका क्षणात बदलली. देव आले घरात त्याची काय आठवण, त्याच्या पडेची संसाराच्या. भगवंताच्या भक्तीला आपण लागल्यानंतर आपल्या संसाराला संकट सुरू झाली की समजायचं तो जवळ येतोय माझ्या. मी परमार्थ करून देवाने माझं वाटोळं केलं, या जगात काहीच खरं नाही असे म्हणणारे लोक नको आहे. परमार्थ आहेस च्या पेक्षा वरची परीक्षा आहे मंडळी. ती काही बाल अंगणवाडीची परीक्षा नाही, कठोर परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेत फर्स्ट क्लास उतरायचंय तर तो विमान पाठवेल ना. आयुष्यभर कीर्तन केलं. तुकोबांना विचारलं, बाबा कीर्तन करून काय फायदा तुमचा? अरे म्हणले तुला माहिती नाही, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. 3 दिवसापासून इंद्रायणीच्या पलीकडे गरुडावरती तो बसलेला आहे. माझी 3 दिवसापासून वाट बघतोय. हा माझा कीर्तनाचा फायदा आहे. आता या पाखंड्यांना विचारलं, पुण्यामध्ये 2 बंगले घेतले, 2 गाड्या घेतले, कीर्तनावर दुसरं काही सांगणार. कथेचा विक्रा मातीशी गमन, गाथ्यामधलं हे कळलं नाही, तुला काय गाथा कळलं? विठ्ठल विठ्ठल. महाराजांचे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न शिवावे. 2 रुपयाच्या दुधावर घरी मजा मारतो तो आणि कीर्तना गेल्यावर दूध ढोसत होतो. असे हे लोक घरात सेवा करत नाही. पोराला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा येत नाही आणि बोर लोकांच्या मड्यावर पैसे घातल्याशिवाय राहत नाही. दिसला बाबा की पड अरे नका रे, ॲलर्जी होऊन जाईल तुम्हाला आयुष्यभराची. दुपारची भाकरी घेऊन चाललेली आहे, अनवाणी पाहायला जातात आमच्या. भर उन्हात तळपता सूर्य ऊन भयानक पडलेले, जमीन विसवासारखी लाल झालेली. त्यांना काही जोडलं नाही, फक्त माझं मालक आधी भाकर खातील, मुलं घरी उपाशी. आणि तेवढ्याच एक मोठा काटा पायामध्ये गेला. मटक्यात खाली बसले, रक्ताची धार लागली. तिकडनं परमात्मा गुराख्याचं रूप घेऊन आला. तो जगदीश ब्रह्मांड नायक सच्चित सुखात्मकम ब्रह्म, तो पाय त्याने मांडीवरती घेतला. यांच्या शिव्या देण्यात चालूच होते देवाला. काय झालं म्हणले आई? म्हणले बाबा काय म्हणणार आहे, असं झालं, कुठे चालले, काय जाऊ दे तू नको इतिहास विचार. मांडीवरती घेतला, काठा काढला, ते रक्त आपल्या पितांबराने पुसलं, पाय पुसलं, पायची धूळ पुसलं, पाय चांगलं झालं. मला एवढं एक सांगा, आयुष्याच्या दाढी जटात जमिनीत गेलेल्या आहेत त्यांची. अनशन गुंफेला जाऊन बघा, हजारो शेकडो वर्षापूर्वीचे साधू अजून जिवंत आहे. बद्रीनाथून 7 किलोमीटरवरती अनुशन गुंफा आहे. फक्त हाडाच असती पंजर, फक्त जीव येते. मोठमोठ्या साधना करून आजही लोक तिथे आहेत. त्यांना बघितल्यावर अंगाला थरकाप होतो, तरी परमात्मा त्यांना भेटत नाही, दिसत नाही. रात्रदिवस आपण हरिपाठ करून आपल्या स्वप्नात येत नाही. आमच्या आईसाहेब देवाला कधी चांगलं म्हणत नाही, तरी सुद्धा तो ब्रह्मांड नायक तिथे येऊन त्यांचा पाय आपल्या मांडीवरती घेतो. मला सांगा कोणतं व्रत होतं, कोणता मंत्र होता? विठ्ठल. कोणत्या मंत्राच्या सहाय्याने देवाला? कोणताच नाही, कोणताच मंत्र नाही. ज्याचं घेतलं त्याचं दिलं नाही तेव्हा येईल का तो? सासू सासऱ्यांचं केलं नाही, कोणाशी सुद्धा बोललं नाही. कोणता मंत्र आहे? कठीण परिस्थिती. मी बोलतो ते कळतंय ना तुम्हाला? तुमच्या पुण्यातली भाषा नाही आहे, मला इकडची भाषा नाही. आमची भाषा कळते ना पण तुम्हाला.
संतांच्या जीवनामध्ये एकदा डोकं लागलं पाहिजे. मगाशी एक वाक्य बोलून तुकोबांचं जीवन काय होतं, डोळे लावून घ्यायचे आणि आपण तुकोबांच्या जीवनामध्ये देहूला जाऊन तुकोबांच्या शेजारी उभं राहायचं आणि अंतःकरणपूर्वक तुकोबांचा संसार, तुकोबांचं वर्तन, तुकोबांचं वढाणं, चालणं, बोलणं, फिरणं हे सगळं बघायचं. तेव्हा तुम्हाला संत कळते. आलं का लक्षात? पुस्तकं पाठ करून म्हणजे परमार्थ झालं असं नाहीये. काही बोलू नका, मी बंद करेल, मला विसर पडून जाईल. मी पाठ करून आलो, मी आनंदीचा शिकलेला कीर्तनकार, मी कुठेच गेलो नाही. मी आयुष्यभर फक्त ढेर मारून पाणी पिलो. मी हे माझ्या वडिलांना विचारलं होतं की बाबा मला कीर्तन करायचं. माझे वडील शुद्ध वारकरी होते, तेव्हा मी कीर्तन करू नये म्हणून त्यांनी मला नियम दिलेले. जिथे कीर्तनाला जसे तिथे पाणी प्यायचं नाही, पैसे घ्यायचे नाही, भाड्याला मागायचे नाही. कशाला 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 भाड्याला तर द्या. किती पतनाला चालले होईल लोक. मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता, बाबा तुमच्या शब्दाला तडा जाऊ देणार. मला येत काही तुम्हाला कळलं असेल, मला ताण नसून काय तुमच्या लक्षात आलं असेल. माझं व्याकरण सुद्धा बरोबर नाही, मराठी तर बिलकुल व्यवस्थित येत नाही. फक्त मी पैसे घेत नाही म्हणून कीर्तनाला बोलवतात मला. की खरंच तसं आहे का? हो आहे ना. वास्तविक तुकोबार आहे माझं, कोण मी तुकोबारांच्या समाजाचा नाही, दूर दूरपर्यंत नात्यातला पण नाही. तुम्ही तरी सजाती वर्गातले आहात. आले का लक्षात? तुम्ही त्यांच्या सानिध्यातले आहात, त्यांच्या भूमीतले तुम्ही आहात. जसं माझं कुठलं काही सुतक नाही, पण मला लाज वाटली नाही का? आईचा संकल्प असतो, मातेचा संकल्प वावा राजबिंडा कपाळीचा धोंडा होऊन येतो. बापाचं नाव मुलाने मोठं करावं. बापाच्या नावावर जर मुलं विकली जात असतील तर तो त्या घराण्याचा अपमान आहे. बापाच्या इष्टतेला काहीतरी वरती कळत बिल्लाभर तरी मुठभर तरी चढवला पाहिजे. बापाची इज्जत वाढवता आली पाहिजे. त्याला म्हणतात खानदानी मुलगा. आमच्याकडच्या भाषेत सांगतो, त्यांच्या जीवनात गेलं पाहिजे तर कळतं. संत आपण आपल्या विचाराने तोलतो म्हणून आपल्याला संत कळले नाही. माझा एक अनुग्रहित आरिफ होता, रेंजर ऑफिसर, रिटायर झाला होता. आणि त्याची ते ठाण्याला काय ते जॉन्सन त्यांच्या बाजूला मेड्यांचा दवाखाना होता आणि ठाण्याला मेडिकल काय ते तिथं तो मेड्यांचा हॉस्पिटल होतं. तो मेड्यांचा जो डीन होता तो त्याचा नातेवाईक होता. आमच्याकडे जर अशी पद्धत थोडीशी कुठे ओळख असली की तो एकदम पिशारगा मारतो. तसं कोणाला इकडे काही झटका आला आमच्या तिकडे खानदेशात की त्याने त्याला उचलावं आणि त्या दवाखान्यात ऍडमिट करून द्यावं. त्याचा जो नातेवाईक होता, जो डीन, तो पी कंटाळला होता की हा कोणाला घेऊनच येतो. बरं जवळचा नातेवाईक असल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं आणि म्हणून एक कोणाला तरी तिथे ऍडमिट केलेलं होतं. त्याने ऍडमिट केल्यानंतर तो त्यांचा त्या दवाखान्याचा नियम असा आहे की तो पेशंट चांगला झाला की त्याला पत्र पाठवतात की तुमचा पेशंट चांगला झाला त्याला घेऊन जा. त्याने गाडी काढली. माझी बदली त्यावेळेला जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्याला होती. चोपडा तालुक्याला असताना तो संध्याकाळच्या वेळेला ते आला आणि म्हणलं अण्णा मुंबईला चालायचं का? म्हटलं काय काम आहे? म्हणजे वेड्यांच्या हॉस्पिटलात जायचं. मी म्हटलं याला असं वाटतं की मी पागल झालो काहीतरी. तो म्हणजे तसं काही नाही, आमचा पेशंट तिथे ऍडमिट केलाय, त्याला घ्यायला जायचंय. मी म्हटलं आपल्याला फुकटाची मुंबई पाहायला भेटते तर काय नको. म्हणून मी संध्याकाळी जसे दफ्तरमधून आलो तसंच त्याच्या गाडीत बसलो. जायचं नाही यायचं. रात्रभर गाडी चालली तेव्हा एवढे काही रस्ते व्यवस्थित नव्हते. रात्रभर गाडी चालली, गप्पा मारण्यात डोळे लाल झालेले होते, हे दाढी बी खुललेली होती, केस तरी उडत होते. त्याने ते घामाने दबदबलेला चेहरा,
आणि सकाळी आम्ही तिथे 7-7:30च्या दरम्यान त्या याला आम्ही चाललो गेलो दवाखान्यामध्ये. ते वेड्यांच्या दवाखान्याचा एक नियम आहे, सकाळी 7ला सगळे जेवढे वेडे तेवढे वेडे असे पटांगणामध्ये बसवतात, जसे तसे झटके तसे बसवतात. तुमच्यावर मी सांगत तुम्हाला असं वाटलं नाही नाही मला 2 तास थांबायचंय तुमच्यामध्ये आणि ती गाडी पॅक करून ठेवली. जरी मी पळून जायचा प्रयत्न केला तरी माझी गाडी जाता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी म्हणणार नाही, असलेल्या लोकांना कधी वेड्याला चला चलते विनोद सोडा तो आपला. मला काय सांगायचं ते नीट ऐकायचं. आणि ते बसवले होते, त्यांची प्रार्थना होती सकाळी, त्यांची व्यवस्था चालू होती. आणि तेवढ्याच या आरिफोने ती गाडी लावून दिली आणि एरवी मी या ड्रेसवर राहतच नाही. आम्ही जेव्हा आलो तेव्हा दादांनी आम्हाला विचारलं, म्हणजे महाराज नाही आला का? इथे तुमच्यामध्ये महाराज कोणी दिसत नाही. त्यांना असं वाटलं होतं महाराज म्हणजे एकदम ऐकायचं खाऊन लाल टमाटा सटला असा गोल बच्चा असेल. आम्हाला घरचं लग्न नाही, आमचं जेवढं आवडतं नाही का. आणि ती लुंगी लावलेली होती, मी तो जुना सदरा घातलेला. आणि महाराज कुठे? मी म्हणलं महाराज आलेच नाही. काय नागाई लोक असतात ती मला गोंधळ. मी म्हणलं का तुम्ही त्यांची सेवा आला नाही तर मग तो नालायक नाही तर काय म्हणलं. मग म्हटलं मीच आहे. हा असू द्या म्हणजे मग असं द्या असं चालायचंच असतं. मी उतरलो तसं ते पॅन्ट शर्ट ते विखुरलेलं ते सगळं चेहरा घामाटलेला. आणि त्या साहेबाने तो जो डीन होता त्याने माझ्याकडे बघितलं आणि एकदम रप आला आणि त्या आरोपला म्हटलं काय रे तुला काही वाटतं का नाही? तुझा एक येडा दुरुस्त करत नाही तोपर्यंत तू दुसरा घेऊन जा. तो म्हणायला लागला कोण? म्हणजे या पागलला का घेऊन आला? तू म्हणाले ते पागल नाही, ते माझे गुरु आहे. त्या डीनला असं वाटलं की याला गुरु बनण्याचा झटका आलेला दिसतो. अलीकडे खूप झटके आलेले. गुरु गुरु क्या करते यारो, कुत्ते भी गुरगुर करते. आलं का लक्षात? कुत्रे सुद्धा गुरगुर करतात. गुरु व्हायचा झटका बऱ्याच जणांना अलीकडे बरं का, कारण मिळतं सगळं. चेले चपाटे किल्ल्यामध्ये बरं असतं. वृक्ष देते छाया आणि बुवा देते उद्या राडा जेवढं व्हायचं तेवढं होऊ दे नाही का. अरे काय सांगावं तुम्हाला, केवढी अराजकता चालू आहे. तो म्हणले ते कसं नाही, थांब. ते क्लास 1 अधिकारी फार मोठे अधिकारी आहेत, माझे गुरु आहेत. ते लगेच फोटो वगैरे काढला त्याने हरिपाठ ते डायरी वगैरे त्याला ते फोटो दाखवले. माझे असे नकरेबाज फोटो कुठे असे तुम्ही असं हे महाराज का मग तो पाया पडला. मी म्हटलं भाऊ असू दे लोक गावच्या लोकांसारखा दिसतो, तो आधी लाभ मारून मग पाया पडतो. म्हणजे खरं मी होतो ते म्हणले असू दे म्हणजे चला महाराज. आणि त्या व्यासपीठावरती गेलो, तिथे सर्व बसवलेले होते. खुर्ची आणली ताबडतोब, त्या टेबलवरती काहीतरी एखादी चादर वगैरे टाकली, ग्लास वगैरे ठेवून अगरबत्ती फुलं लगेच त्यांनी तयारी केली. एक हार पण मागवला. मी बसलो आणि मग ते सगळ्यांना उभं केलं, हात जोडले. हे मालिक तेरे बंदे हम, ऐसे कैसे हमारे करम. अजाना मी तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. अजान आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. तुझने माने नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य हे तुझीच देवा, तुझी गुरे वास रे. तुझीच सेते सागर डोंगर फळे फुले फाकरे. अनेक नावे तुला तुझी रे दाई दिशांना घर. अनेक नावे तुला तुझी रे दाई दिशा घर. करसी देवा सारखीच तू माया सर्वांवर. अजान आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. सुंदर कविता झाली आणि त्यांना बसवण्यात आलं. खाली बसा म्हटले. बसले आणि मला म्हटले महाराज आज या वेड्यानं काहीतरी 2 शब्द सांगा.
मी म्हटलं मी कीर्तन करतो, प्रवचन करतो, कुठे काही भाषण द्यायचं असेल तर जातो. कधी कधी शाळेमध्ये व्याख्यान असतं तिथं जावं लागतं, कॉलेजच्या मुलांना काहीतरी मार्गदर्शन करायचं असतं ते करावं लागतं. पण सर्व फिरलो, पण वेड्यांच्या पुढे काय सांगावं ही माझी पहिलीच वेळ आहे. असं करा तुम्ही ते काही तसं नाही म्हणजे महाराज माझी विनंती आहे. म्हणाले मला विक्षेप होत काय सांगत होतो. हा तू दादा कोण घ्या आला तो आल्यानंतर ती त्याच्यावर त्याची नटी पण आली. बोलू नका मुलं विक्षेप दिसत. तुम्ही म्हणा तसं करू नको दादा गाडी मी निघून जाऊ असं वाटतं का तुम्ही? मग मला माझे नियम त्यामुळे मला पेनड्रॉप सायकल चालते. मला बोल हा मी विचारलं तर तुम्ही बोला. मी म्हटलं काही चुकत असेल तर मग मला सांगा. मी म्हटलं यांच्या पुढे मी आजपर्यंत बोललेलो नाही. म्हणले महाराज तुम्हाला काहीतरी बोलावं लागेल. आणि मग काय सांगावं? इथे काही तत्वज्ञानाच्या गोष्टी चालणार नाही, इथे काही प्रश्न उत्तर चालणार नाही, इथे कोड्यातले उत्तर चालणार नाही. मग काय करावं? म्हणून मी एक सहज गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक होता कासव, एक होता ससा. म्हणजे ती त्यांनाही कळणार नाही, मलाही कळणार नाही, पण काहीतरी मी सांगतोय असं त्यांना कळेल. आणि म्हणून मी म्हटलं एक होता कासव, एक होता ससा, दोघांची शर्यत लागली, कोण घालतं असं तसं. मी गुंग झालो सांगण्यामध्ये. तेवढ्यात त्याच्या समोर बसलेले होते ना, त्यांचे फार विचित्र होते. ते तर पागलच होते, सांगून ते काही ऐकणार नव्हते. म्हणून एकाने काय केलं, पुढच्याला उचललं, मांडीवर घेतलं, गुदगुल्या केल्या, परत ठेवलं. त्यांच्या क्रियाच तशा राहतील ना त्या. एक जण उठून उभा राहिला, कवायत केली, खाली बसून गेला. माझं बोलणं चालू. एकाने दगड उचलला, असा सुनला, तो परत माझ्या जवळ आणून माझ्या नाकाला लावला, तसं काही फुल घेऊन आला. मी बी त्याचा श्वास घेतला, तो हसला, परत जाऊन दिसला. एक उभा राहिला, मध्येच नाचायला लागला. असं काही सगळं चालू होतं. पण पुढे एक जण तो बसलेला होता, तो फार विचित्र होता. माझ्याकडे एकटक बघायचा आणि माझं बोलणं चालू असताना मध्येच आणि माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. मला असं वाटलं हा हुशार आहे, हा जो मध्ये ज्या क्रिया करतो आहे हा हुशार आहे, याला माझं जे बोलणं पटतं त्यावेळेला तो असा करायचा. आणि जे पटलं नाही का तो मध्येच काहीतरी म्हणजे याला काही पटतंय, काही खटकत आहे. माझं सगळं बोलणं झालं. तिथे कॉफी आणली मला प्यायला. मी हातात ग्लासच घेतला, तोपर्यंत त्या वेड्यांना त्यांच्या रूममध्ये नेण्यात आलं. नेताना तो जो होता माझ्या पुढे क्रिया करणारा, असं कधी नाराज व्हायचा, कधी खुश व्हायचा, तो उठला, माझ्याकडे बघून त्या टीनच्या कानामध्ये काहीतरी बोलला. तो संशयावनी थोर आणि नाही पाप होर. संशय सगळ्यात ते विनाशाची वागणूक वगैरे वगैरे हे सगळं माझ्याकडे बघतोय आणि ते टीनच्या कानामध्ये काहीतरी सांगतोय. म्हटलं मगाशी हा जो क्रिया करत होता तर हा त्यांना सांगत असेल हे महाराजांचं चुकलंय काहीतरी. आणि म्हणून ते सगळं गेल्यानंतर मी त्या टीनला म्हटलं काय म्हणत होता तुम्हाला तो माझ्याबद्दल? म्हणले हे बघा महाराज, माझ्याकडनं आधीच एकतर चुकी झाली, मी तुम्हाला ओळखलं नाही. जाऊ दे, ते वेडे, ते वेड्यांच्या नादी कशाला लागतात, तुमचा वेळ कशाला बाहेर घालवतात. जाऊ द्या, काय बोलला नाही तो वेळा. नाही तो माझ्याकडे बघून हात करून तुमच्या कानात काहीतरी बोलला. ते जर सांगितलं तरच मी कॉफी पिली, तर पिणार. तो म्हणले महाराज हट्ट नका करू, अहो तो वेडा आहे, त्या वेड्याच्या नादी लागू नका. मी म्हटलं नाही झालं. म्हणे मग तुम्ही आता ऐकतच नाही. तर तो असं म्हणतो आहे आम्हाला सर्वांना कोणतात आणि याला मोकळं कीर्तन सांगायला लागते.
कीर्तनकार व्हायला खूप बुद्धी लागते. कोणी सांगितलं? लोकांना कसं लुटता एवढं सूत्र पाहिजे ना. चला ठीक आहे. बुरी आदतें छोड़ दो बस हो गया भजन. चोरी करना छोड़ दो, बेकारी करना छोड़ दो, निंदा नालस्ती करना छोड़ दो, बस हो गया भजन. राम नाम जपना पराया मार जपना. काय म्हणाला तो? आम्हाला कोणता आणि याला कापून मोकळं सोडतात. हा विषय जाऊ दे मित्राचा. आपल्याला याच्या मर्माकडे जायला पाहिजे. मुळातच तो वेडा आहे. तो त्याच्या मनाने त्याच्या विचाराने दुनिया बघतोय म्हणून तो प्रत्येकाला वेडा समजतो. आपण संतांना आपल्या विचाराने तोडतोय म्हणून आपली फसगत होते. त्यांना काय सांगायचं? याचा गाथा पाठ आहे, याची ज्ञानेश्वरी पाठ आहे. वागणं का बरं खराब आहे त्याचं? वागणं का बरं खराब आहे? ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आहे आणि नामदेवराय सांगतात एक तरी ओवी अनुभव. ग्रंथ श्रेष्ठ आहे. श्री गायले ऐकावे, श्री रूप डोळा पहावे, श्री गायले ऐकावे, सर्व इंद्रियसी अलंकारे श्रेयसी. या ओवीचा अनुभव घेणार का? नाही ना. मग ते 9033 मध्ये ही ओवी बोगस आहे का? ग्रंथ श्रेष्ठ आहे, एक तरी ओवी अनुभव आहे. मी तिच्यावरच बोट ठेवला. अनुभव घ्यायचा का? ओवी अशी विचित्र आहे. श्री रूप डोळा पहावे, श्री गायले ऐकावे, सर्व इंद्रियसी अलंकारे श्रेयसी. करायचं काय? हो. मग तुम्ही संतांना खोटं पाडताय, तुमचे विचार कमी पडताय म्हणून तुम्ही नाही म्हणताय. अरे कोणतेही ओवी अनुभवा ना. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी. तुमच्या आईला बघताना, आईला कवटाळताना, आईला बिलकताना कोणती पाप असते? परवियानारी अम्मा रुक्माई समान. परश्री आमची आईच आहे हे संतांचं वाक्य आहे. हे आपल्या अंतःकरणात रुजवलं. प्रत्येक स्त्री माझी आई आहे, बहीण आहे. तिच्याकडे बघताना पाप असणार राहणार आहे का? मग ओवीचा अनुभव घ्यायला काय वाईट आहे? तुम्हाला संतांची भाषा कळत नाही. आणि संतांची भाषा कळण्याकरता त्यांच्याकडे जावं लागतं. त्यांच्या जीवनामध्ये संसाराची कशी नाद केली हा अनुभव घ्यायचा आहे. मुलं उपाशी आईला तोडत आहे तरी बाहेर कोण नाही लक्षात ठेवा. आलं का लक्षात? तुम्ही त्यांच्या भूमिकेत जा. 24 तास तुम्ही अन्न खाऊ नका, रामकृष्ण हरी म्हणा, तेव्हा तुम्हाला तुकोबा कळतील. 48 तास सतत चालत राहा. आणि ज्या ठिकाणी हिंसक स्वापद होती, आजचा एवढा उघडे डोंगर नव्हते, घनदाट अरण्याने भरलेले डोंगर हिंसक स्वापदामध्ये जाऊन त्यांची वृत्ती बदलवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. तुम्ही जाऊन करा ना. तुकाराम महाराज काय सांगते? 1 लाख द्या सांगते. काय सांगते? हा जो अभंग आहे, तुकोबांना विचारलं एक तर तुकोबा घेण्याच्या विरुद्धात आहे. जळो जिने लाजिरवाणे भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जिने लाजिरवाणे ऐशी याती नारायणे उपेक्षिते सर्वथा. माणसाने मरेपर्यंत असा हात असावा. हे अशा विकार चोटांसाठी ते म्हणतात की जळो जिने लाजिरवाणे. याचं जीवन नाही करायचं. आम्ही त्याची लेकरं आहोत. भगवान परमात्मा कोणत्याही जीवाला उपाशी झोपत नाही, भरल्या पोटाने झोपवतो आणि उपाशी पोटाने उठवतो. ज्याला हातपाय नाही त्याला सुद्धा कोणीतरी हॉटेल मालक भजी उरलेला वडापाव त्याच्या पुढे आणून टाकतो रात्री, तो खातो आणि मग झोपतो. आजपर्यंत देवाने उपाशी पोटी कोणत्याच जीवाला झोपवलं नाही. Bye.
रूपक आहे. सुंदर प्रमाण म्हणलं. एकटा जगाला पोसवतो, पोषितो जगासी एक दास. तो सर्वांचा संसार सांभाळतो. तुम्ही करून बघा ना. महाराजांना देवाच्या पुढेचा हात लावणं, हात पसरवणं बिलकुल आवडत नाही. का? दिवाळखोर नारायण तयावरी बहुतांचे ऋण. उठताच महाद्वारी सकळ दे दे म्हणती हरी. त्या भगवंतावर साऱ्या दुनियेचं ऋण आहे. आपण सकाळी जावं महाद्वारामध्ये मागणाऱ्यांची रांग आहे. त्या दिवाळखोर भगवंताच्या पुढे मी काय मागावं? दुसरा आहे, तिसरा एक सिद्धांत आहे. केसी तेवा देसी ऐसा ससी उदार. काय पाहू देवा तुझ्या कृपणाचे. तुझा नियम आहे, तू घेतो तेव्हा देतो. मी काय देऊ? अरे हे माझं काहीच नाही. धन कुबेराचे शरीर काळाचे, धन कुबेराचे येथे मानवाचे नाही का? आपलं काहीच नाहीये, पण ठेका ते एवढा मोठा असतो आपल्याकडे विचार. बिलकुल डुरुक डुरुक करून चालतो. डुकर तरी सडवून जातात, पण हे नाही सडणार नाही का? आहे का? बाबांच्या घराण्याची रीत होती, वडिलांची रीत. काही मागले हे माझे वडील सांगायचे, तुकोबा 3 भाकरी घेऊन जायचे पंढरपूरला जाताना. तिसरी भाकर संपली की पंढरपूर यायचं. इतका कडक नियम. म्हणजे बरोबर भाकरी संपली की पंढरपूर आलं पाहिजे. म्हणजे पंढरपूर तुकोबांच्या भाकरीच्या त्या वेळेवरती होतो बघा. खंडोबाला असं वाटलं की हे जेजुरीहून जातात हे महात्मे, आणि साधं माझ्याकडे बघत नाही. जेजुरीच्या खंडोबांनी मायावी पंढरपूर तयार केलं. तुकोबांनी पाहिलं पंढरपूर आलं. पहिल्यांदा आपली शिदोरी बघितली, भाकरी शिल्लक आहे. म्हणजे हे पंढरपूर समथिंग इज बेटर दॅन नथिंग नाही का? आणि ते म्हटले की हे पंढरपूर नाही. ओलोबा आणि कणकाई पंढरपूरला जायचे. रावळामध्ये ओलोबांनी देवाचं दर्शन घेतलं. गरुड खांबाजवळून कानाला हात लावून उडी मारायची तयारी. तेवढ्यात कणकाई तिथे असायची हजर. एक दिवस असा झाला, उडी मारणी झाली तरी कणकाई तिथे नव्हत्या. ज्या अर्थी कणकाई इथे नाही त्या अर्थी आज तिने देवाला काहीतरी मागितलं असलं पाहिजे. आणि आले जरा होते ओलोबांच्या आवाजावर. काय म्हणले कणका, आज उशीर का लावला? तू देवाजवळ का थांबले? ओ म्हणले, बघा माझी काही चुकी नाही. तुमच्या त्या परमात्म्यानेच मला थांबवलं. तो म्हणला, आईसाहेब पुरुषाची जात कठोर असते. कठीण 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 किती पुरुष हृदय बाळ. स्त्रीचा सगळ्यात मोठा दागिना शरम आणि मातृत्व हे मोठा दागिना. याच्यावरच जगते ती. मातृत्व करतात ती तिचं स्वतःचं शरीर खलास करते. स्त्रीचं बाळपण म्हणजे नवा जन्म आहे. आजच्या काळातली गोष्ट सांगत नाही, पूर्वीच्या काळातली गोष्ट सांगतो. 50 वर्षापूर्वी जर बायांना दिवस राहिले ना पूर्वी, तर त्या बाळांपण डिलिव्हरी होईपर्यंत हालचाल करत नव्हत्या. पूर्वीच्या आताच्या मुली अंगण झाडतील, त्या गटावरती बसतील नाही का? मी तर असं आहे की तुमच्या पुणे जिल्ह्यातल्या सर्व आताच्या सुनांनी मिक्सर फेकून टाकलं. पाट्यावरती मसाला टाकला. अरे स्त्रीला नटण्याची गरज नाही ना.
तुम्हाला देवाने इतकं सुंदर बनवलेलं आहे. लक्ष्मीचं रूप आहात तुम्ही, सौंदर्याची खाण आहात. काय समजलं तुम्ही? स्त्री म्हणजे देवीचं रूप आहे ते. विनाकारण दोरे आणून उपटत बसतात पेन्सिल पूर्वी माणूस जर संतापला तर बाईचा पुचडा धरून देऊ का तुला 2 खाना मागे असं म्हणायचं. आता काय म्हणाल, तुझी बुच्ची पकडून मारू. एवढे शेट्या राहून गेल्या, इथे 2 केस असे. काय एवढं चांगला चेहरा माझी आई होती. बिलकुल असं पातळाची अशी करायची, ते असं करायची, मळ लावायची, कुंकू लावायची, असं तुकाने असं पुसायची. असं केलं की रेणुकेचा चेहरा दिसायचा. माझी केस एवढी मोठी. आमच्या पहिले नवीनच फॅशन कोणतं पिक्चर पाहते काय माहिती, टक्कल करून घेतलेलं. बरं काय करते माझ्या घरात, जी गाय दूध देत नाही तिला तुम्ही भेट टाकता. मग मी जर पैसे दिले नाही ते मला जीव लावतील. मी त्यांचे पैसे सुद्धा चोरून कीर्तनाला जातो. मग ते मला कोण बोलतील का सांगा बरं. आणि ते ऐकत नाही बरं का. ते म्हण आहे ना, कोणत्या तरी बोवाला जर बाहेर घरची बायको कोणत्या तरी बोवाला काय म्हणले, जग घाबरत नाही का. मातृत्व हा तिचा दागिना आहे. थोडस दुखलं चाललं बिलकुल. बाळाच्या गळ्यामध्ये आतड्याची आडी आहे, शी केलेली आहे, नाक बंद आहे, बाळ मरून जाईल, पाणी कमी झालेलं. आणि तो त्याचा धंदा आहे पैसे कमवण्याचा. थोडी कळत काढ. म्हणे आमच्याकडे पोट फाटेने मया सुटे. पोट फाटल्याशिवाय मया येत नाही. शिजर करायचं, बाळ काढायचं, पंचांग नावाचे कुंड्याला कांड्याला काढून घ्यायच्या, त्या बाळाकडे बघायचं नाही, तोंडात जन्मता बाटली देऊन द्यायची, मरेपर्यंत ती सवय काढून टाकली. बाहेर कधीच येणार नाही का. येईल त्याला आता मम्मी. अरे काय पागल करते बाळाला करतो मम्मी आता येईल तुझी. काय कुठे चाललात तुम्ही? मातृत्व हा दागिना आहे. म्हणले देवाने सांगितलं की आई साहेब माणसाला जाऊ द्या, पण तुम्ही तरी मागा ना. म्हणले देवा खरंच रे, देवालाही आईची गरज आहे. जिथे वाजतो घुंगुरवाळा बाळक होनी तिथे रांगतो. माय बाप तो सर्व जगाचा, आईसाठी जगात येतो. हात जोडून देव बोलतो, शरण तुला ये जननी, सारी भगवंताची करणी. त्याला आईच्या मायेसाठी यायचं होतं. म्हणजे तुमच्या त्या देवाने मला अडवलं. जा परत आणि त्याला सांग, पुत्र देई ऐसा हुंडा ज्याचा डोळी डोकी झेंडा. पुढे त्यांच्या वंशजांनी काय केलं आपल्याला त्याच्याशी गेलं. बाप्पाची शेती विकून विकून पोराने काढली, त्याला मरदून विकून काय म्हणतात त्याला, त्यापेक्षा निपुत्री राहिलेलं बरं. असं कधी झालं नाही. पण सिंहाला डुकरांची पिलं झाली हे कधी त्याला जाऊ द्या. माझा विषय काय महत्वाचा होता, एवढा कडक नियम ज्या घराण्यामध्ये होता त्या घराण्यात तुकोबा राहिले होते. देवाच्या पुढे काहीच मागत नव्हते. देवासाठी वाटेल ते करत होते. पण देवाला मागणं, अरे देव त्यांच्या दरबारामध्ये राहून भीक मागत होता. ऐसे संत श्रीमंत आमच्या तुकोबांच्या प्रांगणामध्ये उभा राहून आणि भीक मागतो. माझ्या ज्ञानोबांच्या प्रांगणापुढे उभा राहून भीक मागतो तो जगदीश. अजून काय असावं त्या परमार्थाची शक्ती. तुकोबाराय भंडाऱ्यावरती बसलेले, सुदुंबऱ्याचे जगनाडे महाराज, तुमचे लोकचे महाराज असे जवळ यायचे महाराजांच्या जवळ आणि सहज विचारलं, बाबा
तुम्ही एकांतात बसतात आणि घरी गेल्यानंतर विचार करतो, उद्याला असं करायचं, परवाला असं करायचं, ते करायचं, फलानं करायचं. तसं तुम्ही काय विचार करतात सगळं ते? म्हणजे मी काय विचार करतो सांगू? अभंगाचा देव बसे चित्ती देव देवाच्या पुढे मी जातो, उभा राहतो आणि मी देवाला म्हणतो, देवा देव बसे चित्ती. सरळ म्हणतील ना, तू ज्याच्या चित्तात बसला त्याची संगती दे ना. कुठल्या दृष्टीने बसत नाही. बरं तुकोबांचं बोल म्हणजे काही उमावचे शब्द नाही, काहीतरी तोंडात आपलं तुकोन घेतली मोती जैशी. तुकोबारायचे बोलणार ते ब्रह्मवाक्य होणार हे आधीच ठरलेलं होतं. उपनिषद आहे, ते वेद आहे. गाथा म्हणजे सर्वसामान्य नाही. तुम्ही रोज गाथेचं दर्शन घ्या, 1 महिन्यात तुम्हाला काय प्रचिती येते ती मला सांगा. माझा एक क्षेत्राशी संबंध नाही, फक्त माझं एकच काम होतं, ज्ञानेश्वरीला रोज दर्शन करणं, आईवडिलांच्या पाया पडणं, गाथेचं दर्शन घेणं आणि कसं जीवन असेल एवढा विचार करा. जीवनाचं रसायन म्हणजे गाथा, ब्रह्मांडाचा खरा आत्मा म्हणजे गाथा, या विश्वाचं केंद्र म्हणजे गाथा. वर्तुळचा परिघ किती बिघडला अनंत परिघ तयार करता, पण केंद्रबिंदू जर बिघडला तर त्याला परिघ वर्तुळ तयार करता येत नाही. विश्वाचं केंद्र बिंदू म्हणजे चांगलं बारकाईने घाई करू नका. तुम्ही गाथा 100 वर्ष वाचायचं पण करा, यम सुद्धा तुम्हाला घ्यायला येणार नाही. लोक नवस करतील अजून कसा पण त्या निमित्ताने का असे ना माझ्या तुकोबारांचे विचार मांडीवर घ्या, त्याला थूक नका, आत्मसात करा, त्याला थूक लावायचं नाही.
आणि शास्त्र नयनाने गाथा बघायचे, अंतकरणपूर्वक बघायचे. दुःखातूनच असेल देव ज्याच्या चित्तामध्ये बसलेला राहणार असतो त्याची मला संगत घडावी असा विचार मी कायम करत असतो. देव हा शब्द दिव्यत्व ज्याच्यामध्ये आहे, दिव्यत्वाची जेत प्रचिती ते कर माझेच. दिव्यत्व ज्याच्याजवळ आहे, ज्याच्या अंतकरणात दिव्यत्व आहे, दुसऱ्याबद्दलची दया आहे, दुसऱ्याबद्दलचं प्रेम आहे, दुसऱ्याच्या दुःखाने ज्याचे डोळे पाणवतात, दुसऱ्याच्या दुःखाने ज्याचं जीवन कळकळतं, दुसऱ्याच्या आनंदाने जो पुलकित होतो नाही का, त्याची मला संगत घडावी. संगत घडणं म्हटलेलं आहे, संगती घडत नाही असं नाही. तेव्हा एक विषय झाला आमचा, गुरुबा काकांच्या मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं. तिथे महाराज म्हणले आणि विषय करता करताना माझ्या तोंडून सहज शब्द निघाला. चोखोबा बसलेले आमचे आईसाहेब आहेत. आमच्या आईसाहेबांचे अनंत उपकार या जगावरती आहे. ज्यांच्या जीवावर आम्ही पूर्णाची पोळी खातो गावरानी तूप टाकून, त्यांना मंडळी या समाजाने त्यांच्या अपेक्षाने पूर्ण करू दिल्या. समाजाने त्यांनी कधीच दोष नाही. म्हणजे भगवंता तुला जे मान्य आहे ना ते तू समाजाकडून करून घेतो. मध्यरात्रीच्या वेळी 12 वर्षाच्या निवृत्तींना सांगावं की बाळा, जगाचा संसार चांगला व्हावा म्हणून आम्ही देहांत प्रायश्चित्त. माझ्या ज्ञानोबाचं आई तू आहे, वडील तू आहे, गुरु तू आहे, भाऊ नवीन नवीन विश्वातली सर्व जीची कोपऱ्या कापऱ्यातली नाती ती तू आहे. माझ्या ज्ञानोबाचा तू सांभाळ ठेव. सर्व गाढ झोपलेले ज्ञानेश्वरी जगाला सांगावे म्हणून निवृत्तीनाथ महाराज परवानगी देत नव्हते. त्यांना एका वाक्यात सांगितलं, दादा मध्यरात्रीचा प्रसंग आठवा. आईने काय सांगितलं? निवृत्तीनाथांच्या अंगाला घाम फुटला. का रे ज्ञानोबा, तू तर गाढ झोपेत होता, तुला काय माहित तो प्रसंग? संत कधी झोपत नाही. संतांचे विचार आणि ते संत आजही कोण म्हणतो तुकोबा राय नाही, गाथा म्हणजे तुकोबा आहे. मला बोलायचंय तुकोबांची गाथा घ्या उघडा. त्या दिवशी ते बोललेले ते काही आमच्यासाठी प्रकरण करून नाही ठेवले. उद्या बारशाला जाईल म्हणून याच्याकरता अभंग. मी एका ठिकाणी बारशाच्या कीर्तनाला अभंग घेतला होता. यासाठी केला होता 8 तास. बदली मंडळ वाकडं व्हायचे, काही लोक तिकडे व्हायचे. महाराज का काय कोणत्या टायमाला कोणता जीवाने देवाला सांगितलं, देवा 84 लाख योनी भोगून आलेलो आहे. चालो निपाये दमले मी रडते ठाई ठाई मजा कृष्ण भेटवा बाई. थकून गेले, थकले रे नंदलाला, नाच नाचुनी अतिनी दमले. थकून गेलेले, आता चालवल्या जात नाही. तेव्हा 84 लाख योनी भोगून, कष्ट भोगून हा शेवटचा जन्म माणसाचा घेऊन तुझी भक्ती करण्याकरता आलेलो आहे. बस हात उभं करायचं. 12 घरचे कुटके म्हणून खाणाऱ्याला बुद्धी कुठली होईल मग? देवाचं चिंतन आहे प्रत्येकाला. माझी तुकोबा आजही गाथा रूपाने आहे. ज्या वेळेला तिथे सर्व जमलेले नामदेव आहे, ज्ञानोबा आहे नाही का, आमचे मुक्ताई आहे. मी मुक्ताईबद्दल सांगत होतो. भीक दिली नाही, पळत आले, ताटी लावून घेतली. आईसाहेबांनी बघितलं माझा ज्ञानोबा रोज वेगळा राहायचा. आज काहीतरी झालेलं दिसतं. वाऱ्याने आणणारी झोपडी
पण हळूच म्हणले ज्ञानदा दार उघडणार. म्हणले मुक्ता माझं हे तोंड जगाला दाखवायचं नाही, जगाचं तोंड बघायचं नाही असं संत कोणीच म्हणत नाही. माझं काळ तोंड जगाला नाही दाखवायचं. अरे झालं काय ज्ञानदा? त्यांनी सांगितलं की बघ मुक्ता, तुझी अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकलो. गावाच्या वेशीवरती माझी झोळी काढून टाकली. अरे तू कोण आहे? योगी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, विषय वेळेच्या अभावाने मी फक्त आला विषय म्हणून सांगतो. दार उघडायला लावलं मंडळी. आमच्या मुक्ताई जर नसत्या तर जगाला ज्ञानेश्वरी कधीच बघायला मिळाली नसते. आमच्या मुक्ताई नसत्या अमृतानुभव मिळाला नसता, हरिपाठ मिळाला नसता, नवे नवे माझ्या ज्ञानोबांचं दर्शन जीवाला कधीच झालं नसतं. याचे अनेक उपकार माझ्या मुक्ताई. आणि ज्ञानेश्वरीच्या जन्मदात्या ज्ञानेश्वरीचे जनक जर कोणी असेल तर फक्त माझ्या मुक्ताई. आज ज्यांची षष्टी आहे यांना सुद्धा राग आलेला आहे, पण माझ्या मुक्ताईला राग नाही आला. ज्ञानोबांचा राग शांत करण्याची ताकद माझ्या मुक्ताईमध्ये होती. आणि आईसाहेब तिथं होते. संगतीचा काय परिणाम होतो मी ते तुम्हाला उदाहरण देतोय. त्याची गळावी संगती. ज्याच्या अंतकरणात देव आहे, देव तर सर्व ठिकाणी आहे. जडी स्थळी काशी पाषाणी मम सर्व देव आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला हरिता ठाला. आज मी डोळ्याने पाहिला विठ्ठल. म्हणले इथे खरा संत कोण आहे बघण्याकरता यांची परीक्षा काय घ्यावी म्हणून तिकडे लाकडाची ती काय थापट पडलेली होती. मडक्याला घडवण्याची थापट पडलेली होती. माझ्या मुक्ताईने त्या लाकडाला स्पर्श केला आणि त्या लाकडाने सांगितलं संत कोण आहे आणि असंत कोण आहे. विठ्ठल ज्यांना कुत्र्याला गती आणि मानवाला प्रगती होऊ शकत सहन होत नाही, या उक्तीने या न्यायाने वागणारे जीवनाचा सार, विश्वाचा आत्मा, विश्वाचं सूत्र इंद्रायणीच्या तीरामध्ये बुडून दिलं. 13 दिवस अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. ज्या दगडावरती बसले मंडळी त्या दगडाला दुनिया नतमस्तक होते. संतांचा नुसता स्पर्श करायचा. तुम्ही बसून पाय करत दगडावर काय होते ते लोक म्हणतील हा दगड बोंबून नाही, याला फेकून द्या, हा वापरू नका. ज्या दगडावरती 13 दिवस बघले त्या दगडाला देव पण देऊन टाकलं संतांनी. ज्या भिंतीवरती बसले मंडळीची भिंत वंदनीय झाली. त्या भिंतीला नतमस्तक होतात लोक. ज्ञानी असो अज्ञानी असो कोणी असो जीव नतमस्तक होतो. काय केलं संतांनी? तिच्यात काय जीव उठला, फक्त स्पर्श केला, त्याची घडावी संगती. चालविली जड भिंती हरले चाकया जीवांती. चालविली जड भिंती हरले चाकया जीवांती. चालविली जड
फक्त स्पर्श करावा त्याने त्याला देव पण देऊन टाकला. मेलेला आहे दर्शन घेतल्यावर म्हटले अखंड सौभाग्यवती खाली काय म्हणलेच ना म्हणजे सच्चिदानंद सच्चित सुखात्मकम ब्रह्माचा कधीच नाश होत नाही आणि तू मेला म्हणते उतरावा खाली जैसा वासुदेव बोलतो बोलतो स्पर्श केला आणि त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ही संत संगतीचा परिणाम पतन उद्धार संघाचा महिमा. तुम्हाला पतनाला जायचं का तुमचं जीवन उद्धारून घ्यायचंय संगतीचा परिणाम. सध्या लोकांना मोठापणा दाखवायची फार फॅशन चालते. एकदम फॅशन आहे मी काहीतरी असं दाखवावं लागतं. असं एखादं जर बाता मारलं ना त्याच्या घरच्या मंडळीला गुपचूप बोलून घ्यायचं. त्याचं काय पंचर होतं म्हणजे नाही त्याला कारण आहे ना. प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याने बेल घेऊन ठेवलेली आहे. तुमच्याकडे आहे आम्हाला विचारलं. एकनाथ शिंदेने म्हणलं माझी बहीण तुमच्या घरात यायची मला म्हटलं नको रे दादा ती उद्या मला दादागिरी दाखवेल मी मुख्यमंत्र्यांची बहीण. काय काळ आला किती विचित्र प्रकार झाला. मी 20 वर्षापूर्वी प्रबोधन करत होतो समाजात मुली मुलगा बघायला जातात तसंच चालू स्टाईल मध्ये जातात त्या मुली हा चहा घेऊन मुलगी म्हणते काय करतो रे तू ITI झालेलो आहे ताई मला हा म्हण बरं. मुलगी आई वडिलांचं नाक असतं. अजून एक तुम्हाला इथं महिला मंडळाला मी एक प्रश्न विचारतो मनापासून उत्तर द्यायचं. हा प्रत्येक मुलीला आई आवडत नाही. किती वय म्हणतो जर तुमच्या घरात आई आणि वडील राष्ट्रपती पदासाठी जर उभे राहिले तर तुम्ही मत कोणाला देणार. तुम्हाला काय वाटतं त्यांना बोलता येत नाही असं नाही. अरे चांगल्या चांगल्या ठिकाणी माणसांची बोलती बंद करायला लागलेली स्त्री घरातली लक्ष्मी आहे ती उंबरठ्याच्या हाती शोभते बरं का. हा घरात काम करतो ती कुठेवर फिरते. आमच्याकडची कशाला येतील चांगले दिवस. राष्ट्रसंत तुकडोजी सांगतात कधी येशील मन मोहना. फक्त टाळ द्या मला. तुम्ही टाळ वाजवायचं तर वाजवायचं नका भिंत पडून जाईल बरं बेटा तुला. भिंत आणि तू उद्याचा महाराज आहे तुला बळण्याची गरज आहे. कधी येशील मन मोहना कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपला पाहण्या भारत आपला पाहण्या भारत आपला. भारताग्रहण लागले अति गुलाम जगदाहने. हे देवा या देशाला ग्रहण लागलेलं आहे. हे लोक गुलाम होत चाललेले आहे. हरामची खायची वृत्ती यांची बळकावलेली आहे. ये तुझी बासरीचा आवाज इथे येऊ दे. तू कड्याची आस कर पुरी. हा माझा भारत पूर्वीचा मला भारत बघायचा आहे. गुलाम वृत्तीचा भारत नकोय. ऐकम भारत नकोय. आरामचं खाणारा भारत नकोय. कष्टाच्या कष्टाच्या ह्याच्यावरती जगणारा रक्त तयार करून इतरांनाही माझे सानिध्य सांगतात त्याप्रमाणे परार्था प्रेम ही द्यावे जगाला प्रेम अर्पावे.
राहतो एकची धर्म, ही सगळी वृत्ती हे आमच्या संतांमध्ये आहे. आणि म्हणून संत संगतीचे काय सांगू आपणा पारखे आपल्या मताने आपण जर त्यांची पारख करत असू तर एकदम गलत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, पण त्यांची वाट पुसून नवीन वाट तयार करू नका. लक्षात मुलगी बापाचं नाक असते, तिला वडील इतके आवडतात आणि जगातला बाप एकच रडतो, त्याच्यावर किती संकट येऊ द्या कधी कर्मगत नाही. पण मुलगी ज्या वेळेला सासरी जाते ना, तर तो जे रडतो ते फक्त त्याला कळतं. एका कोपऱ्यात जाऊन तोंड खुपसून धाय धाय बाप रडतो मुलगी करतात. मुलगी ही बापाचं नाक असते आणि तिचा जर पाय घसरला तर तिच्या बापाचं नाक कापलं जातं. विठ्ठल काय लावायचं आणि त्याचं नाक कापायचं का न कापायचं हे तुमच्यामध्ये 2 मिनिटाच्या 2 सेकंदाच्या करता घराण्याची इज्जत करतात. कुठे कुठे चालले हे प्रकार? रिचार्ज मारायला एक मित्र, पेट्रोल भरायला एक मित्र, फॅशन करायला एक मित्र, वडापाव खायला एक मित्र, मित्रच मित्र, प्रत्येकाचा मिसकार. मला 1 दिवसाचा जर पंतप्रधान केलं ना, मी 2च गोष्टी करेन. या सगळ्या योजना बंद करून टाकेल आणि मोबाईलचे टावर पडून देईन. माझ्या घरात 2 ग्रॅज्युएट सुना आहे. वस्तुस्थिती सांगतो मी तुकोबारायांच्या समोर. ग्रॅज्युएट सुना आहेत माझ्या घरात. माझे दोघेही मुलं ऑफिसर आहेत. माझ्या सुनांजवळ मोबाईल नाही आहे. 15 ते 20 दिवसातून जर बोलायचं असेल तर फक्त ते मला म्हणतात की यांना आईशी वडिलांशी बोलायचंय आणि फक्त म्हणतात त्या आई वडिलांना मी खूप सुखी आहे, माझी काळजी करू नका आणि फोन कट होतो. ही वस्तुस्थिती आहे. मला स्वाभिमान आहे. मी माझी स्वतःची बढाई सांगण्यासाठी आलो नाही किंवा तुम्ही ऐकण्याकरता आले नाही, पण मला असं वाटतं माझ्या एवढा सुखी आणि आनंदी सोन्याच्या चमच्याने रोज जेवण करणारा माणूस मी, इतका आनंदी माणूस आहे. मला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. माझी एवढ्या नातूंपासून आम्ही 12 लोक एकत्र जेवायला बसतो आणि मी जर नाही जेवलो तर ती एवढंसं बोलू सुद्धा लाजणार नाही. ही वस्तुस्थिती कधी या चोरून या, माहिती पाठवा, CID पाठवा. याच्यात जर खोटं निघालं तर तुमच्या लोकगावच्या चौकात मला फाशी द्यावी. ₹1.5 ते $2 लाख खर्च करतो मी महिन्याला कीर्तनाचे. काही मी काही फार मोठा श्रीमंत आहे असं नाही, मेहनत करतो. जो सांगतात मी बोललो तुम्हाला, पोट भरून कीर्तन करतो मी. कीर्तन करून पोट नाही करत. लक्षात एकदम सुखी जीवन आहे. नाही तर आजकाल कीर्तनकारांची पोरं दारू पण त्यांना गच्ची धरून बाहेर आणतात. असे मी दाखले देतो. पूर्ण महाराष्ट्राचा सातबारा माझ्याजवळ आहे. विठ्ठल हा विषय जाऊया तिकडे. मोठाही की नापायची सोय. मुलींना तेवढी एकच माझी नम्र विनंती, वडील जे सांगतील ते ऐका. पाणीपुरी खाऊन अशा मांड्या खाजत कुठे बी जाऊ नका. भलतच विचित्र प्रकारे झालं. काय सांगत तर काहीच मुली एकदम मर्दान आहे. कुठे बी त्या नोकरी. एक सांगू का तुम्हाला, चप्पल सोन्याची जरी असली तरी तिला गळ्यात बांधत नाही. चप्पल सोन्याची असली तरी तिला गळ्यात बांधत नाही. आणि मंगळसूत्र अल्युमिनियमचं असतं म्हणून त्याच्या पायात बांधत नाही. ज्याच्या त्याच्या मर्यादा एक ठेवलेल्या. ज्ञानोबा सांगतात मर्यादेत जो जीवन जगतो तो सुखी असतो. लक्षात ठेवा. समुद्रे रेखा ओलांडावी पर्वते संगीत, ही मर्यादा आहे. आपल्याला ही मर्यादा आहे. लक्ष्मी उंबरट्याच्या आत शोधते आणि कोणाच्या लग्नात जर ती म्हणेल ना हे जमेल तुम्हाला, रामकृष्ण हरी जमणार.
आणि मग त्या स्टाईलमध्ये अरे अरे नको. आणि मग मोठ्यावर म्हणतो बरं तुझी वहिनी कशी नाचते बांगड्या भरतो. बाई रस्त्यावर ती आमच्याकडे तमाशातलीच नाचते. विठ्ठल तुमच्या पुण्याने जग सुखी आहे आणि तुम्ही रस्त्यावर जर नाचायला लागले या जगामध्ये घुबडं नाही गागणार तर काय गागणार आहे? वाटू द्या ना जरा शिकेल. लक्ष्मी घरात शोभते. जी लक्ष्मी रस्त्यावरती नाचते त्या घराचे 3% होऊन जातात. हे लिहून ठेवा तुम्ही. माणूस दरवाजाच्या बाहेर शोभतो आणि स्त्री दरवाजाच्या आत शोभते. हे तुला सांगतो. तुम्ही तसं माझं ऐकून लगेच करू नका बरं का. उद्या असं काही करू नका. एकाला बरं किती वाजता बंद करतो टाइम द्या. 9ला फक्त 10 मिनिटाच्या वरती थोडंफार घेतो. माझा आता तर पूर्ण विषय पूर्ण आहे. अजून पहिल्या चरणाला सुरुवात करतो. नाही एकाला असं वाटलं फॅशनचा जमाना आहे. मी आज येताना हे शिक्रापूर जवळ गाडी आली होती माझी. खूप गर्दी होती. तिथे एक कोणीतरी मोलकरीण बाई होती. तिच्या कड्यावरती मुलगा होता. एक तुटलेली पिशवी होती. पण गळ्यामध्ये जवळ 8-10 तोळ्याचा सोन्याचा हार होता. एका पोराने असा तोडला आणि पळत चालला. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. मी म्हणलं गाडी उभी करा. गाडी उभी केली. मी तिच्या जवळ जात गेलो. अगं म्हणलं जोरात ओरड ना. चोराने माझा हात तोडला. म्हणजे जाऊ दे ना बाबा पेंटिंगचा होता. या नकलींच्या जमान्यामध्ये असली होत नाही. त्या आम्हाला वाटलं की आपणही कडक घालावं सोन्याचं. जरी ऐकलेलं असेल दृष्टांत मी 2 मिनिटात आपणही सोन्याचं कडक घालावं. आणि म्हणून त्याने खूप कष्ट केले. पण आम्हालाचा अवतार कसा आहे? घामाने भिजलेला मळकटलेला बनियन इथपर्यंत अंदर पॅन्ट घाम काळा फुटतो लाल रुमाल लोट गाडी लोटतोय असा त्याचा अवतार. त्याने कमीत कमी 150 ग्रॅम वजनाचं सोन्याचं जाड जट्टक कळलं. आणि कोणालाही म्हणायचं सोन्याचं. लोक म्हणाले याच्या डोक्यावर परिणाम होतो. ओरिजिनल सोन्याचं कडं दाखवायचं तर लोक काय म्हणाले याच्या डोक्यावर परिणाम झालाय. हा म्हणाला 10-15 बाया एकत्र आल्या. कुठला तरी बचत गट स्थापन केला. बचत गट स्थापन केल्यानंतर त्याच्या उद्घाटनाला गरीब बाई दिसत नाही कोणाला. जिने आयुष्यभर मेहनत केलेली आहे. जिने आयुष्यभर कोणाला दुखवलं नाही अशा बाईला तुम्ही उद्घाटनाला नाही बोलवलं. गावातली एखादी बुजुर्ग आई असेल तिला नाही बोलवलं. पुढाऱ्याच्या बायकोला बोलवलं. तो दुनियाभरचा का लवाड असेल. आता पुढारी कधी लवाड नसतात. ते देश का खातात? नवीन देश तयार व्हावा म्हणून. हगणदारी मुक्त गाव होतं आणि त्या गावाला 25 लाखाचं बक्षीस देण्यासाठी मंत्री येत होता. म्हणून त्या गावाच्या आजूबाजूला 2 किलोमीटर पर्यंत गावाची सफाई केलेली होती आणि पोलीस उभे होते. 11 वाजता तो येणार म्हणून. एक म्हातारं सकाळी उशिरा उठलं. रात्री मिसळ खाल्ली असेल. पोट गडगडत होतं. कमरेल उचललं. आमच्याकडे संडाशी दिले आहेत पण लोक त्या बी खाऊन गेले. कमरेल उचललं आणि धीरे धीरे चालला. त्याने गावाच्या बाहेर आल्याबरोबर म्हटले बापरे आज काय स्वच्छता आहे. दूर जायची गरज नाही. घाण कुठे करावी. चांगल्या जागेवर घाण करता येते. घाण जागेवर घाण करायची नसते. लक्षात. जिथे काहीच खायला नाही तिथे माणूस भ्रष्टाचार करेल का? माझ्या भारतात कोणी भ्रष्टाचार करत नाही. नीट ऐकून घ्या. माझ्या या देशात जो भारतीय आहे तो भ्रष्टाचार करत नाही. जे करतात ते बाहेरचं बिवार आहे. विठ्ठल एकदम मंत्र्याच्या बाईला आमंत्रण दिलं. मग ते काय लवकर येणार आहे का? 1 कोटीच्या गाडीमध्ये बाई बसलेली. 12चा टाइम दिला. 2 वाजून गेला. तिच्या घरी पिना लावून चालत होती. पिना लावत 2 वाजून. ड्रायव्हरला म्हणजे गाडी काढली आणि एकदम जाम मध्ये सापडली. मागे बी जाता येईल पुढे बी.
आणि त्या आरशामध्ये एवढा मोठा चेहरा एवढासा रुमाल अशी करताना एसी गाडीमध्ये तिला राग कठीण या लोकांचं. आणि तिने पाहिलं की गळ्यात काहीच नाही, मंगळसूत्र टिकली नसली तर चालते, पण गळ्यात एवढ्या मण्याचा तो हार पाहिजे. नवरा सुद्धा आहे का नाही आहे हे समजू द्यायचं नाही. मध्ये मध्येच वेगवेगळे मंगळसूत्र येतात. असं वाटतं या बाईचा नवरा बदलत नाही. पूर्वीचा काळ मोठा कठीण होता. मी जुन्या काळात वावरलेला माणूस. ते म्हटले अरे मी सिंगापूरहून आणलेला हार घरी राहिला. 25 कोटीचा हार होता तो. तिच्या कोणत्या भूमीवरून जातो लोकांच्या रक्ताने जमवलेला पैसा. म्हणे बाईसाहेब गाडी मागे बी जाणार नाही आता, आणि आधी 2 वाजून गेले. बाया शिव्या देत असते, तोंडावर गोड बोलतील लोक, पण मागे खूप बेकार बोलतात. मला अनुभव आला तुमचा विनोद तसं काही कोणी बोललं नाही. मी मुद्दाहून गंमत केली. आणि म्हणे बाईसाहेब अरे पण मग गळ्यात हार. तेवढ्यात एक गाडी जोडाला 5 रुपये को दो, 5 रुपये को दो, 3 रुपयाचा एक काचेच्या मण्यांचा हार विकत होता. तिने पटकन घेतले, 3 रुपये दिले, हार घेऊन घेतला, गळ्यात घातला आणि पाहिलं हे नकली जास्त चमकतात. असली झोपडा चमकत नाही. तेवढं नकली चमकवण्याचं ते आव्हानतात, खूप मोठं आव्हानतात. ते काहीच नसतं. चम 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 चम. बाई आल्या कशात तरी टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. ते असे साडी बिडी, कारण त्यांना नीट चालता येत. त्यांच्या त्या चपला जितके डिस्को राहतात विचारून त्या चपला त्यांना उलट्या पाट्या आल्याबरोबर. आणि ते पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण होतं. सगळं ते पैशावाल्या बायांचा बचत गट होता. आणि त्या लाईटामध्ये तुम्ही गेले असाल पंचतारांकित काठीपर्यंत, असे भडक लाईट नसतातच कधी, फक्त टेबलावरती पडेल एवढंच जेड असतं. आणि तिथे जवळजवळ 60-70 पदार्थ असतात. तुम्हाला जे पटलं ते घ्यायचं. ते कधी नव्हतं जाणार तर हाताने घ्यायला बरं का. आणि तो त्या लाईटामध्ये, डीप लाईटामध्ये तो हात चम 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 चम. बाया काही चूक नाही बसत, त्यांचं चालूच राहतं. अशा वाकडे तिकडे बी होतात ते विचारू. आणि त्यांची एक भाषा अशी विचित्र असते, ब्रह्मदेवाला कळली नाही. त्या जवळ बसतात, ते जिच्याशी बोलतात तिलाच कळतात, बाकी जिची कशी उडवतात तिचं तिला माहिती असतं. झालं तिचं त्या काय म्हणतात बिचाऱ्या मावल्या त्यांना नाही. बँक टिंगल नाही करत ना, वस्तुस्थिती सांगून. आणि मग त्या म्हणले खागं तिच्या गळ्यामध्ये हार बंदूक किती सुंदर आहे, कितीच असेल बरं. मला वाटतं बाई कमीत कमी 70-80 लाखाचा तरी असेल. हार कितीचा ते एक म्हणे पागल झाली का. अरे ती साधी साडी घेते तर 5 लाखाच्या खालची साडी घेते, याच्या वरची घेते. मला वाटतं बाई या 2-3 कोटीचा हार असेल. हार कितीचा आहे हे बरं ध्यानात राहतं. आता म्हणले काय म्हणते 3 कोटी. मागच्या वेळेला ती जाऊन आली होती ना, याच्यापेक्षा बारीक हार होता. तो 40 कोटीचा होता. मला वाटतं या 70-80 कोटीचा असतो हार. विषय जाऊ द्या, आपल्याला काही लांबायचं नाही. मोठेची बायको 3 पसाड्याचा हार घातलाय. लोक त्याची किंमत 80 कोटीपर्यंत करतात. आणि ते आम्हाला नाही, असली सोनं धारण केले आहे. लोक काय म्हणतात त्याला, कोणाच्या संगतीमध्ये मान मिळतो. संत संगतीचे काय सांगू.
आकडना पारखी नाही तिथे एका वाक्यात सांगतो फक्त तुम्हाला. वर्ष 2-2 वर्ष दादासाहेब पाणी भरतात माझ्या घरी, मला किंवा येत नाही. माझं हे मुलाचं रक्त कुठे आटवावं याची मला जाणीव नसते, कुठेही नाही. हे फार मुलाने घडवलेलं रक्त आहे. हिरा हा सोन्याच्या अंगठीतच मळवला तर शोध लक्षात ठेवा. पण इथे का आलो? या भूमीला तुकोबांचं सानिध्य लाभलेलं आहे म्हणून तुमच्या चरणाची धूळचं दर्शन घ्या. संत संगतीचे कार्यक्रम आपण पारखे विठोबार शंकर शंकर त्याच्या कथा येते त्याचं युट्यूबचं खाता तर कुठे आहे. कमाई करा ना तुम्ही, मेहनत करा ना तुम्ही. तिथे तपे मिळत नाही होतं तिथं वेळ प्राप्त बुजवी नाही पूर्ण सांगा. तुमच्या कार्याच्या बुडाला तो बसलं पाहिजे तर त्या कार्यात ते शोभून दिसतं आणि ते उमटून दिसतं चकात. त्याचा परिणाम समाजावरती होतो. तो एक कुठला तरी तो एक शिवकथाकार आहे, तो काय त्याचं नाव प्रदीप शर्मा. काय सांगितलं त्यांनी? मी टीका नाही करत, वस्तुस्थितीचं दर्शन तुम्हाला दाखवतो. मी टीका करायला नाही आलो. या 3 वर्षामध्ये महादेवाच्या पिंडीवरती तांदूळ गायल्यानंतर किती लोक करोडपती झाले मला नाव सांगा. मी त्यांची सेवा मरेपर्यंत फुकट करेन. कोण झालेलं आहे करोडपती? किती कोटी बलवार्थ करतायत तुम्ही? अरे आई वडिलांची सेवा करा, पत्नीने पतीची सेवा करा. उलट उत्तर देऊ नका. तुमच्या डोक्याला जो कुंकू चमकतोय ना तो आहे म्हणून, तो कसा का असे ना म्हणून तुमचं कपाळ खुली दिसतंय, सौभाग्याचं लेणं चमकतंय. लक्षात ठेवा, उलट बोलू नका. त्याची सेवा करा. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. न लगती साया असं झालंय पण सुखे येतो घरा. देव तुमचा पत्ता विचारत तुमच्या घरी येईल. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. मुलांनी रोज सकाळी उठल्यानंतर आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवायचं. अशी स्टाईल फिल्मी स्टाईल नमस्कार नाही करायचं. आई वडिलांना उलट उत्तर मरेपर्यंत नाही द्यायचं. त्या मुलाला कुठे जायची गरज नाही. मुलाचं कर्म त्याच्या कपाळावरती असतं आणि त्याचं भाग्य आई वडिलांच्या अंगठ्यावरती असतं. त्याने जर का डोकं टेकवलं तर आई वडिलांच्या पायामध्ये एवढी ताकद आहे
मुलाचं भाग्य घडवण्याची ताकद आई वडिलांच्या चरणामध्ये आणि मुलाला तेच केलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर आईचं आणि वडिलांचं तो म्हातारा होईपर्यंत आई वडील जोपर्यंत त्याने फक्त दर्शन घ्यायचं, उलट उत्तर द्यायचं नाही. हे परिणाम आहे. अरे राक्षसांची मुलं राक्षसांची सेवा करतात. काही याच्यापेक्षा निपत्तर गोष्ट कोणती आहे? रावणाने काही चांगली गोष्ट केलेली नव्हती, परिस्थिती पडून नेलेली होती. प्रभू रामचंद्र आमच्या आईसाहेबांना घेऊन गेलेलं होतं. एवढं वाईट कृत्य रावणाने केलेलं होतं. पण रावणाची 4 मुलं वडिलांच्या अशा कृत्या खातर रणांगणावरती मृत्यूला जवळ केलं, पण वडिलांना वाईट शब्द बोलले नाही आणि सांगितलं बाबा तुम्ही घरी बसा, आम्ही युद्ध करतो त्या रामाशी. युद्ध करता करताना 4 बलाढ्य अशी मुलं, स्वर्गामध्ये जाऊन इंद्राला जिंकणारी मुलं, आणि ती मृत्यूला जवळ केलं पण वडिलांना बोलले नाही. राक्षसांची मुलं करतात, आपल्या मुलांना काय लाज वाटते? मग चांगले कोण? आणि दुसरी गोष्ट, संस्कार तुम्ही शिकवायची गरज नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, मुलं अनुकरण करतात. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना वागवत नाही, लग्न झाल्याबरोबर लगेच घेऊन चालला गेला पुण्याला बऱ्याच. अरे आम्ही कीर्तनकार काय काय सुंदर कथा म्हणतो, आई माय माझी. समाजाने उठून उभं राहिलं पाहिजे. काय रे महाराज इतका जोरात बोलतो ना तू, तुला आई वडील होते का? हो. तू त्यांची सेवा केली आहे का? नाही. तर बैस केली, तुला अधिकार नाही कीर्तन करायचं. आई वडील आहेत का? हो. तू सेवा करतो का? नाही. इथे कशाला आलेला? इथे काय लोकांना उपदेश करायला आलेला आहे? बाल कीर्तनकार पोपटासारखा शिकवलेला काय उपदेश देणार? गलीमध्ये मोठ्या गोऱ्या खेळतो. अरे काहीतरी आचरण करा, सांगण्याची गरज नाही. एक तुम्हाला जिजाऊचं उदाहरण सांगतो, सर्वांना माहिती. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्या आईसाहेबांना मुलं तोडायची, बिलगायची म्हणली, आई भूक लागली ग म्हणली. त्यांचा नियम होता. आमचे बावट लोक काही काही सांगतात, तुकोबांच्या पत्नी कजाब होत्या, मूर्खांची औलाद येते. त्यांचं किती प्रेम होतं तुकोबांवरती, इतकं प्रेम. मी आतापर्यंत त्यांचं कुठलंच, तुकोबांची त्यांनी भांडण केलं कडाक्याचं, तर कशा करता केलेलं आहे? बस झालं ना, तुम्ही संसाराची रात रांगोळी करून टाकली, आम्हाला त्याची शिकणं नाही. पण ज्याने तुमची कदर झाली नाही, बंद करा त्याचं नाव घेणं. बस एवढ्याच एका गोष्टीचा वाद होता, दुसरं काहीच. पण त्यांचा एक नियम होता, तुकोबांनी भाकरी नाही खाल्ली तर त्या जेवत नव्हत्या ना, मुलं जेवत होते. सकाळी आमची तुकोबा उठून जावं, विणा घ्यावं, कुठे जावं, कधी भामचंद्रावर जावं, कधी गोराट्यावर जावं, कधी भंडाऱ्यावर जावं, कोणाला सांगत नव्हते. त्यांनी स्वयंपाक करावा, इंद्रायणीला कान लावावा. ज्या रस्त्याला विठ्ठल विठ्ठल आहे त्या रस्त्याने मालकीची भाकर घेऊन जाईल. एक असा जगामध्ये सिद्धांत आहे, जिथे जखम झालेली असेल ना, किती सांभाळून चला, तिथे धक्का लागतो. मंडळी लक्षात, दुःखात दुःख खूप यायला लागतं. परिस्थिती बदलली. जे घोड्यावरून जाऊन लोक त्यांना लहू नमस्कार करत होते, त्यांची परिस्थिती एका क्षणात बदलली. देव आले घरात, त्याची काय आठवण, त्याच्या पडेची रा संसाराच्या. भगवंताच्या भक्तीला आपण लागल्यानंतर आपल्या संसाराला संकट सुरू झाली की समजायचं तो जवळ येतोय माझ्या. मी परमार्थ करून देवाने माझं वाटोळे केलं, या जगात काहीच खरं नाही असे म्हणणारे लोक नको आहे. परमार्थ आहेस पेक्षा वरची परीक्षा आहे मंडळी. ती काही बाल अंगणवाडीची परीक्षा नाही आहे, कठोर परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेत फर्स्ट क्लास उतरायचंय तर तो विमान पाठवेल ना. आयुष्यभर कीर्तन केलं. तुकोबांना विचारलं, बाबा कीर्तन करून काय फायदा तुमचा? अरे म्हणले तुला माहिती नाही, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. 3 दिवसापासून इंद्रायणीच्या पलीकडे गरुडावरती तो बसलेला आहे. माझी 3 दिवसापासून वाट बघतोय. हा माझा कीर्तनाचा फायदा आहे. आता या पाखंड्यांना विचारलं, पुण्यामध्ये 2 बंगले घेतले, 2 गाड्या घेतल्या, हे सांगितले. कीर्तनावर दुसरं काही सांगणार. कथेचा विक्रम मातीशी गमन, गाथ्यामधलं हे कळलं नाही, तुला काय गाथा कळलं? विठ्ठल विठ्ठल.
तिथे अण्णांना स्वभाव 2 रुपयाच्या दुधावर घरी मजा मारतो तो आणि कीर्तना गेल्यावर दूध ढोसत होतो अशा हे लोक घरात सेवा करत नाही. पोराला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा येत नाही आणि बुवा लोकांच्या मड्यावर पैसे घातले शिकत दिसला बुवा की पडा अरे नका रे ॲलर्जी होऊन जाईल तुम्हाला आयुष्यभराची. दुपारची भाकरी घेऊन चाललेली आहे अनवाणी पाहायला जातात भर उन्हात तळपता सूर्य ऊन भयानक पडलेले जमीन विसवासारखी लाल झालेली त्यांना काही वाटलं नाही. फक्त माझं मालक आधी भाकर खातील मुलं घरी उपाशी आणि तेवढ्याच एक मोठा काटा पायामध्ये गेला. मटक्यात खाली बसले रक्ताची धार लागली. तिकडनं परमात्मा गुराख्याचं रूप घेऊन आला. तो जगदीश ब्रह्मांड नायक सच्चित सुखात्मकम ब्रह्म तो पाय त्याने मांडीवरती घेतला. यांच्या शिव्या देण्या चालूच होते देवाला. काय झालं म्हणले आई म्हणले बाबा काय म्हणणार हे असं झालं कुठे चाललंय काय जाऊ देतो नको असं विचार मांडीवरती घेतला काठा काढला. ते रक्त आपल्या पितांबराने पुसलं पाय पुसला पायची धूळ पुसलं पाय चांगलं झालं. मला एवढं एक सांगा आयुष्याच्या दाढी जटा जमिनीत गेलेल्या आहेत त्यांची. अनशन गुंफेला जाऊन बघा हजारो शेकडो वर्षापूर्वीचे साधू अजून जिवंत आहे. बद्रीनाथून 7 किलोमीटरवरती अनुशन गुंफा आहे. फक्त हाडाची अस्थि पंजर फक्त जीव मोठमोठ्या साधना करून आजही लोक तिथे आहेत. त्यांना बघितल्यावर अंगाला थरकाप होतो तरी परमात्मा त्यांना भेटत नाही दिसत नाही. रात्रदिवस आपण हरिपाठ करून आपल्या स्वप्नात येत नाही. आमच्या आईसाहेब देवाला कधी चांगलं म्हणत नाही तरी सुद्धा तो ब्रह्मांड नायक तिथे येऊन त्यांचा पाय आपल्या मांडीवरती घेतो. मला सांगा कोणतं व्रत होतं कोणता मंत्र होता विठ्ठल कोणत्या मंत्राच्या सहाय्याने देवाला कोणताच नाही कोणताच मंत्र नाही. ज्याचं घेतलं त्याचं दिलं नाही तेव्हा येईल का तो. सासू सासऱ्यांचं केलं नाही कोणाशी सुद्धा बोललं नाही. कोणता मंत्र आहे कठीण परिस्थिती. मी बोलतो ते कळतंय ना तुम्हाला. तुमच्या पुण्यातली भाषा नाही येत मला इकडची भाषा नाही. आमची भाषा कळते ना पण तुम्हाला. संतांच्या जीवनामध्ये एकदा डोकं लागलं पाहिजे. मगाशी एक वाक्य बोललो तुकोबांचं जीवन काय होतं डोळे लावून घ्यायचे आणि आपण तुकोबांच्या जीवनामध्ये देहूला जाऊन तुकोबांच्या शेजारी उभं राहायचे आणि अंतःकरणपूर्वक तुकोबांचा संसार तुकोबांचं वर्तन तुकोबांचं राहणं चालणं बोलणं फिरणं हे सगळं बघायचं. तेव्हा तुम्हाला संत कळते. आलं का लक्षात. पुस्तकं पाठ करून म्हणजे परमार्थ झालं असं नाहीये. काही बोलू नका मी बंद करेल मला विसर पडून द्या. मी पाठ करून आलो. मी आनंदीचा शिकलेला कीर्तनकार. मी कुठेच गेलो नाही. मी आयुष्यभर फक्त तेल मारून पाणी पिलो. मी हे माझ्या वडिलांना विचारलं होतं की बाबा मला कीर्तन करायचं. माझे वडील शुद्ध वारकरी होते तेव्हा मी कीर्तन करू नये